हाय हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार. मी वैशाली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ. आणि आज करायच्या नागलीच्या पापड्या. तर हे मशीन चांगलं वर्षभर पॅक करून ठेवलेलं होतं, पण म्हटलं इकडं पाण्याला उकळी येऊस तर मशीन चांगलं घासून धुवून घेऊ. आणि आता इकडे उकळी पण आली आणि मी इकडे नागलीचं पीठ टाकलं, त्यात मस्त खिशी घेतली. पण खिशी घेताना शूट काही घेता नाही आलं, कारण की एक इकडं फोन घेऊन चाललं होतं माझं शूट घेणं आणि घोटायचं काम चालू होतं. तर प्रोसेस फार लवकर करावं लागते, त्यामुळे मला ते शूट नाही घेता आलं. आणि छान असं पीठ झालं होतं. इकडे पापड्या पण करून झाल्या माझ्या. नागलीच्या पापड्या मी 2 दिवस केल्या. अगदी छोट्या छोट्या पातेल्यांची खिशी घ्यायची. जास्त मोठी खिशी घेतली ना तर ते लाटायला बी पटपट होत नाही, गार होऊन जातं पीठ. म्हटलं मग जेवढं होईल तेवढंच. आणि 2 दिवस केल्या म्हणून आज लवकर होऊन गेल्या. तर आता वेळ आहे तर साबुदाणा बटाटा पापड करायचे मला उद्या, त्यासाठी ही तयारी. साबुदाणा मस्त बारीक गॅसवर भाजून घेतला आणि ताटात गार करत ठेवला. त्यानंतर मिक्सरमध्ये दळायला घेतला. बारीक झालेला होता, पण तरी मी चाळणीच्या साहाय्याने चाळून घेतला, म्हणजे पुरणाची चाळणी होते ना तिच्याने. ते एकदम बारीक झालेलं होतं पीठ. थोडीशी कणी निघाली एकदम. आज पीठ तयार करून ठेवलं, म्हणजे उद्या सकाळी घाई नाही होणार. फक्त बटाटे उकडायचं काम राहील, पटकन गोळा होईल. इकडे मी कुळीत निवडायला घेतले होते, म्हणजे त्यात खडा वगैरे काही नव्हतं, पण बघून घेऊ म्हटलं. आणि काल मी मसाल्याचं सामान आणलं, त्यासोबत ही कुळीत आणले होते. तर दळायलाच द्यायचे होते, त्यामुळे मी बरणीत काही भरले नाही आणि निवडून घेतले आणि म्हटलं दळायला देऊ. तर ही मसाल्याचं सामान. आता पुढचा नंबर मसाल्याचा. कुकरला छोले लावले, ते 3-4 शिट्ट्या घेतल्या आणि हळद आणि तेल टाकलं होतं, त्यामुळे अगदी मऊसूत शिजले. इकडे आता वाटणाची तयारी. कांदा, टोमॅटो, तेजपान वगैरे टाकून मस्त फ्राय करून घेते हे सर्व आणि लगेच दळून घेते, कारण की एवढ्या 2दा-3दा लाईट गेली, म्हणून म्हटलं मसाला तयार करून घेऊ, म्हणजे भाजीला फोडणी देता येईल. आता इथे वाटण पण आपलं तयार आहे. तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेणार आहे. त्या अगोदर त्यामध्ये किचन किंग मसाला थोडासा ॲड केला आणि नंतर मस्त परतून घेतलं. तेल सुटेपर्यंत जर परतलं ना तर भाजीला छान अशी तरी येते. आणि जास्त काही पाणी टाकणार नाही. छोल्यामध्ये पाणी जे आहे ते गरमच आहे, तेच त्यात ॲड करणार आहे आणि भाजी अशी घट्टसरच छान लागते. मग मी पाणी काही ठेवलं नाही, तेच कुकरमधलं टाकलं. तर एकदम भारी झालेली होती भाजी. आपल्या घरगुती भाज्या पण हॉटेलपेक्षाही भारी होऊ शकता. फक्त आपण थोडे पेशन्स ठेवले ना तर एकदम छान भाज्या होता. आपण मसाले वगैरे परतायला घाई करतो आणि घाईघाईत गार पाणी टाकतो. तसं न करता गरम पाणी टाकलं तर भाजीची चव एकदम भारी एक नंबर होते. आणि आपण नेहमी म्हणतो हॉटेलच्या भाज्या भारी, तसं काही नसतं. आपल्या घरी पण त्यापेक्षाही छान होऊ शकता. आणि आता गरमागरम मस्त टम्म फुगलेले भटुरे. मी अगोदरच मैदा वगैरे भिजून ठेवलेला होता आणि त्यामध्ये दही पण थोडं ॲड केलं होतं. तर दही टाकलं का मैद्याचे पदार्थ बाधत नाही असं म्हणता, म्हणून थोडंसं दही पण टाकलेलं होतं. आणि असे मैदा खाल्लेलं शरीराला हानिकारकच असतं, खाल्लंही नाही पाहिजे. पण कधीतरी काय होतं, जास्त काही होत नाही आमच्याकडे, पण एखाद दिवशी चालतं, 2-3 महिन्यातून एखाद वेळेस. असंही आपण बाहेर गेल्यावर पाव वगैरे खातोच. तर आता इथे माझा स्वयंपाक तयार आहे आणि ताट पण तयार करते. या तुम्ही पण टेस्ट करायला. जेवायला बसायच्या अगोदर लक्षात आलं का दूध तापत ठेवायचं आहे, कारण की हल्ली काय होतं, ह्या उन्हाळ्यामुळे दूध काही लवकर गार होत नाही. तापलं तरी ते एक दिवस असंच मी दूध तापवलं, पण ते गार काही झालं नाही, त्यामुळे मी फ्रीजमध्ये काही ठेवलं नाही. तर ते बाहेरच राहिलं रात्रभर फ्रीजच्या. तर सकाळी उठून पाहिलं तर पूर्ण दूध नासलं होतं.
म्हणून मी आज म्हटलं तापत ठेवून देऊ आणि मग जेवढं भांडे होस तर दूध गार होऊन जाईल. उष्णताच तेवढी त्याच्यामुळे दूध लवकर गार होत नाही. तर आता इकडे मी शेगडीवर दूध तापत ठेवलं आहे. जेवणं भांडे होस तर मस्त गार होऊन जाईल, म्हणजे ठेवता येईल फ्रीजमध्ये. मावशी निघाली का ग? मावशी तळेगावपर्यंत आहे. ती मला म्हणे 10 मिनिटात येते म्हणे. मी म्हणे तू ये म्हणे, कारण की लांब लग्न आहे ना खूप. त्र्यंबक रोडला. कुठे लग्न आहे? त्र्यंबक रोडला. कोणता लॉन्स? लॉन्स वृंदावन लॉन्स काय. तर मी कधी एकटी गेली नाही. म्हटलं मावशी मी सोबतच जाईल. मला असं वाटतं राशीचा बर्थडे होता तिथेच आहे. हां तिथंच आहे सांगत होते तनू. चल मग ती येईलच 5-1 मिनिटात. जाऊ का? तनूलाच मी सांगितलं. हां जाऊ का? हो. जेवण करून घे वेळेवर. हां दादाचं झालंय, टिफिन दिलाय. चल बाय बाय. बाय. एवढ्या 8-10 दिवसात तर खूप कडक ऊन पडायला लागले. बाहेर निघाल्यावर कळतं का किती ऊन आहे. आता आम्ही आलो लग्नाच्या ठिकाणी. ते इथे वैदिक पद्धतीने लग्न सोहळा पार पडला होता. नवरदेव नवरीची सप्तपदी चालू होती. खूप छान फुलांची सजावट केलेली होती. लग्न म्हटलं का एकाच वेळेस भरपूर नातेवाईक भेटणार. असं तर एरवी कोणी कुणाच्या घरी जात नाही. आज मला माझ्या काकांची मुलगी पण लग्नात भेटली होती. खूप दिवसांनी भेटली, म्हणजे खूप दिवसांनी पण नाही म्हणता येणार, खूप वर्षांनी भेटली होती. बरं वाटलं तिला भेटून. आणि आम्ही ज्या लग्नाला आलो होतो ते लग्न माझ्या मामे भावाच्या मुलीचं म्हणजे तेजस्विनीचं लग्न होतं. खूप छान पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर आजच्या व्हिडिओची पण इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा छान अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय.